तर नमस्कार सर्वांना, मी शिवनंदा गोडे पुन्हा एकदा एक नवीन कविता घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर. बदललेली पिढी आणि बदललेलं आईवडिलांचं प्रेम. म्हणतात की पैशापेक्षा आईबाप मोठे, म्हणतात की पैशापेक्षा आईबाप मोठे, पण हे माप कुठे ना कुठे झुकते आहे. हो, आता पैशानुसार आईवडिलाचे प्रेमही बदलते आहे. हो, आता पैशानुसार आईवडिलाचे प्रेमही बदलते आहे. म्हणतात आईचे व बापाचे प्रेम मुलगा मुलगी पैसा बघत नाही. म्हणतात की आईचे व बापाचे प्रेम मुलगा मुलगी पैसा बघत नाही. मी म्हणते आईवडिलातही स्वार्थ आहे, तो जास्त वेळ लपत नाही. तेही आता त्यांच्या सोयीनुसार प्रेम वाटत असतात. पैशा तू खूप मोठा, तू असली की सर्व माझे असतात. पैशा तू खूप मोठा, तू असली की सर्व माझे असतात. आणि तू नसेल तर सर्व मला एकटे सोडतात. म्हणतात पैशाने आईवडील विकत घेऊ शकत नाही. मी म्हणेल हे त्याला विचारा ज्याच्याकडे त्याच्या भावा एवढा पैसा नाही. त्याच्या मनामध्ये आईवडिलाविषयी आदर, प्रेम, काळजी आहे. फक्त वरवरचे प्रेमाचे शब्द नाही. अशा मुलाला मात्र आईवडिलाचं प्रेम पैसा असणाऱ्या मुलाइतकं मिळत नाही. हो, आत्ताचेही आईवडील मुलगा मुलगी व पैसा बघूनच प्रेम करतात. ते मात्र आम्ही आमच्या मुलाच्या वाट्याला येऊ देणार नाही. बरं झालं देवाने आम्हाला एक रुक्मिणी व एक विठ्ठल दिला. आम्ही यांच्यात भेदभाव करणार नाही. खूप खूप आभार देवाचे देवा, आता अगदी आम्हाला कशाचाच मोह उरला नाही. खूप खूप आभार देवाचे देवा, आता अगदी मला कशाचाच मोह उरला नाही. धन्यवाद.